स्प्लिट मेथड बघितली होती, त्याच्या अगोदर बघितलं होतं ट्री मेथड. या मेथड आपण स्ट्रिंगच्या बघत होतो. त्यानंतर हा डेटा टाइप्स झाल्यानंतर, प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स झाल्यानंतर आपल्याला पुढचा जो डेटा टाइप्स बघायचा आहे तो आहे बुलियन किंवा बुलियन टाइप्स आपल्याला बघायचा आहे. बुलियनचा आपण सगळ्यांना माहिती आहे की बुलियन काय आहे, बुलियनच्या व्हॅल्यू काय आहे. तरी पण आपण बुलियन बघूया. टॉपिक मध्ये टाकला होता तर त्याला बघून घेऊया लगेच. First point, Boolean types are used in decision making. Boolean types are used in decision making. And second point, Boolean types in JavaScript. Boolean types in JavaScript can handle Boolean types in JavaScript can handle two values. First one, true, and second one, false. And third point, Boolean conditions. Boolean conditions in JavaScript can use one for true value, for true, and 0 for false. तर आता एवढं तर सगळ्यांना माहित आहे की काय बुलियन टाईप आहे. बुलियन टाईप मध्ये दोन व्हॅल्यू येतात, ट्रू अँड फॉल्स. आता तेवढे लँग्वेज झाले, सी असेल, सीपी असेल, पायथन, जावास्क्रिप्ट, जावा. आता प्रत्येक लँग्वेज मध्ये नॉर्मल चेंज आहे बुलियन टाईप मध्ये. नॉर्मल कसा तो सांगतो की आता सी लँग्वेज मध्ये जर बघायला गेलो आपण बुलियन टाईप, तर त्यामध्ये काय ट्रू आणि फॉल्स. ट्रू म्हणजे काय, ट्रू मीन्स 1, फॉल्स मीन्स 0. हा, बट जर जावा मध्ये तुम्ही जर तसं राईट केलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जर असं आपण या ठिकाणी राईट केलं, इफ आहे माझ्याकडे आणि इफ मध्ये असं काहीतरी राईट करतो, फॉर एक्झाम्पल 2 राईट करतो किंवा 1 राईट करतो. हा, मग ही कंडिशन काय असणार आहे, ट्रू असणार आहे, कारण की 1 मीन्स ट्रू आहे. जर या ठिकाणी मी 0 राईट केला तर काय होणार आहे, फॉल्स होणार आहे. बट हे जर मी जावा मध्ये राईट केलं तर जावा मध्ये काय येतं, एरर येतं. जावा मध्ये ट्रू मीन्स ट्रू आहे, फॉल्स मीन्स फॉल्स आहे. तसंच जावा स्क्रिप्ट मध्ये ट्रू आणि फॉल्स या दोन बुलियन व्हॅल्यू आहे, आणि ट्रू मीन्स तुम्ही 1 पण घेऊ शकता आणि फॉल्स मीन्स तुम्ही 0 पण राईट करू शकता, म्हणजे सी लँग्वेज सारखं. जावा सारखं नाही की फक्त ट्रू आणि फॉल्स याच व्हॅल्यू चालतात. बट रिकमेंड केलं जाईल की बाबांनो फक्त ट्रू आणि फॉल्स हे दोनच वर्ड वापरायचे आहे. ट्रू आणि फॉल्स हे जे कीवर्ड्स आहे हे यूज करायचे. हा, ठीक आहे, ते अलो करताय. ट्रू मीन्स 1, फॉल्स मीन्स 0, त्याला अलो करताय. बट काही लँग्वेजेस अशा आहे की ट्रू मीन्स 1 हे अलो करत नाही. त्या ठिकाणी ट्रू मीन्स ट्रूच आहे आणि फॉल्स मीन्स फॉल्सच आहे. मग त्या ठिकाणी जर तुम्हाला सवय लागली किंवा हॅबिट झाली की काय 1 राईट करण्याची, 0 राईट करण्याची, किंवा काही व्हॅल्यू वेगळ्या काही व्हॅल्यू राईट करण्याची, त्याला तुम्ही ट्रू फॉल्स कन्सिडर करताय, किंवा ज्या काही लँग्वेजमध्ये तुम्ही ते यूज करताय ती लँग्वेज त्याला अलो करत असेल, बट काही लँग्वेज त्याला सपोर्ट करत नाही. मग त्यावेळेस आपली जी हॅबिट आहे आपण त्या हॅबिटने राईट करतो, बट मग ते त्या ठिकाणी काय होतं, ते चुकतं. हा, मग त्यासाठी काय करायचंय, राईट करताना ट्रू फॉल्स हे असंच राईट करायचंय. ठीक आहे. मग पुढचा पॉइंट, फॉर एक्झाम्पल मी ते राईट करून ठेवतो.
ट्रू मीन्स 1, and false मीन्स 0. आणि जर विचारलं अरिथमॅटिक ऑपरेशन मध्ये जर कोणी विचारलं की बाबा ट्रू प्लस ट्रू काय होणार आहे, फॉल्स प्लस फॉल्स काय होणार आहे, तर ट्रू प्लस ट्रू हे 2 येणार आहे आणि ट्रू प्लस फॉल्स हे 1 येणार आहे. ट्रू प्लस ट्रू इक्वल टू 2 and ट्रू प्लस फॉल्स. येणार आहे 1. तर 2 आणि 1 का, ट्रूची व्हॅल्यू किती असणार आहे 1, या ट्रूची व्हॅल्यू किती असणार आहे 1, 1 प्लस 1 2, या ठिकाणी ट्रूची व्हॅल्यू किती असणार आहे 1, फॉल्सची व्हॅल्यू किती असणार आहे 0. मग 1 प्लस 0 किती येणार 1, म्हणजे अरिथमॅटिक ऑपरेशन मध्ये तुम्ही तसं त्याला त्या ठिकाणी सांगू शकता. हा, मग या ठिकाणी आपण ते चेक पण करून बघूया की खरंच तसं चालतंय की नाही. या ठिकाणी एक्झाम्पल घेऊया, याची गरज नाहीये. या ठिकाणी एक व्हेरिएबल घेऊया var example नेम इक्वल टू गुगल पिक्सल. ठीक, एक नेम घेतला आपण या ठिकाणी. त्यानंतर या ठिकाणी var राईट करूया फॉर एक्झाम्पल स्टॉक, स्टॉक मध्ये राईट करूया. यांना असं राईट करण्याची गरज नाहीये. जर असं राईट केलं तर ते स्ट्रिंग मध्ये कन्सिडर, तुम्ही कीवर्ड किंवा जे काय बुलियन टाईपची व्हॅल्यू ते स्ट्रिंग मध्ये राईट करता येत नाही. मग ते फॉल्स असं सेव्ह होईल. आपल्याला तसं नाही करायचं, फॉल्स व्हॅल्यू सेव्ह करायची. त्यामुळे डायरेक्ट असं फॉल्स असं राईट करायचंय. ठीक आहे. त्यानंतर अजून एक व्हेरिएबल घेऊया var स्टेटस. ठीक आहे. हा, जर सिंपल मी फक्त स्टॉक प्रिंट केला, बघा हे दोन्हीला प्रिंट करतो. डॉक्युमेंट डॉट राईट, त्यामध्ये प्रिंट करतो अगोदर फॉर एक्झाम्पल नेम प्रिंट करतो. काय झालंय नेम गुगल पिक्सल. आणि त्या ठिकाणी नंतर मी जर स्टॉक प्रिंट केला, काय प्रिंट झालंय फॉल्स, जी व्हॅल्यू स्टोअर केली आहे ती त्या ठिकाणी काय झाली आहे प्रिंट झाली आहे. मग आपण त्या ठिकाणी चेक करूया खरंच ट्रू मीन्स 1 आहे की नाही आणि फॉल्स मीन्स 0 आहे की नाही. सध्या इथे या ठिकाणी राईट करूया इफ स्टॉक इक्वल ट्रू. बॉडी पार्ट मध्ये फॉर एक्झाम्पल स्टेटसची व्हॅल्यू चेंज करूया. स्टेटस नाही घेतलंय का, सॉरी व्हेरिएबल नाही घेतलंय स्टेटस. या ठिकाणी स्टेटसची व्हॅल्यू देऊया अवेलेबल. त्यानंतर एल्स स्टेटस नॉट अवेलेबल. दोन व्हॅल्यू या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या. त्यानंतर आपण त्यांना काय करूया प्रिंट पण करावं लागेल. मग प्रिंट करूया लास्टला, सगळ्यात लास्टला इफ आणि एल्स सगळं झाल्यानंतर प्रिंट करूया डॉक्युमेंट डॉट राईट. आणि या ठिकाणी डायरेक्ट डबल कोड किंवा सिंगल कोड मध्ये न घेता कशामध्ये घ्यायचंय बॅकटिक्स मध्ये. आणि बॅकटिक्स मध्ये घेतल्यानंतर जे बाकीचे एक्स्ट्रा कोड तुम्हाला जो राईट करावा लागतो तो कोड राईट करण्याची गरज त्याने पडत नाही. मग त्यासाठी आपण या ठिकाणी घेऊया बॅकटिक्स आणि बॅकटिक्स मध्ये राईट करूया.
बॅकटिक्स मध्ये राईट करूया फॉर एक्झाम्पल नेम इक्वल टू काय राईट करतात डॉलर अँड कर्ली ब्रॅकेट आणि त्यामध्ये आपला जो व्हेरिएबल आहे तो व्हेरिएबलचं नेम या ठिकाणी घ्यायचा आहे नेम. ठीक आहे. त्यानंतर नेम प्रिंट झालंय. एवढ्याने काय होणार फक्त नेम प्रिंट केले जाणार. बघा नेम इक्वल टू गुगल पिक्सल. हा आता त्यानंतर आपल्याला नेक्स्ट लाईनला प्रिंट करायचंय. त्यासाठी आपण या ठिकाणी BR एलिमेंट घेऊया. BR नंतर परत आपल्याला पुढचं प्रिंट काय करायचंय स्टॉक बघायचं आपल्याला. हा मग आता जो स्टॉक आहे तो पण या ठिकाणी बघूया. स्टॉकचं जे स्टेटस आहे ते काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. किंवा मग आपण या ठिकाणी स्टेटस असं पण राईट करू शकतो. या ठिकाणी राईट करतो स्टेटस इक्वल टू डॉलर कर्ली ब्रॅकेट अँड प्रिंट करूया स्टेटस. बघा स्टेटस नॉट अवेलेबल नेम गुगल पिक्सल स्टेटस नॉट अवेलेबल. हा असं का झालं कारण की या ठिकाणी काय राईट केलंय बघा आपण नेम मध्ये गुगल पिक्सल नेम घेतलंय त्यामध्ये वेगळं काही नाही. स्टॉक मध्ये फॉल्स ही व्हॅल्यू स्टोअर केली बुलियन टाईपची स्टेटस एम्प्टी ठेवलंय. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय चेक केलं स्टॉक इक्वल इक्वल ट्रू स्टॉकची व्हॅल्यू काय फॉल्स. फॉल्स इक्वल इक्वल ट्रू काय होणार फॉल्स इक्वल इक्वल ट्रू फॉल्स होणार. हा मग फॉल्स झाल्यानंतर एलचा बॉडी पार्ट एलच्या बॉडी पार्ट मध्ये काय नॉट अवेलेबल म्हणजे स्टेटस मध्ये काय व्हॅल्यू स्टोअर होणार नॉट अवेलेबल आणि प्रिंट करतोय आपण ती पुढे. हा त्याच जागी जर या ठिकाणी मी स्टेट ट्रू काढून घेतोय किंवा इथे झिरो असं राईट करतोय आणि त्याला प्रिंट करतोय. काय आलंय बघा नेम गुगल पिक्सल स्टेटस अवेलेबल. हा आता इथे असं का आलं बघा स्टेटस अवेलेबल कारण की इफची कंडिशन ट्रू झाली आणि इफ मध्ये काय बघा इफ स्टॉक इक्वल इक्वल झिरो स्टॉक मध्ये काय फॉल्स आणि फॉल्स म्हणजे काय झिरो मग झिरो इक्वल इक्वल झिरो कंडिशन काय झाली ट्रू झाली आणि कंडिशन ट्रू असेल तर इफचा बॉडी पार्ट आणि इफच्या बॉडी पार्ट मध्ये काय स्टेटस अवेलेबल मग स्टेटस मध्ये अवेलेबल ही व्हॅल्यू स्टोअर झाली आणि त्यानंतर इफचा बॉडी पार्ट झाला एलचा होणार नाही बॉडी पार्टच्या बाहेर जे काय डेटा आपण प्रिंट केलाय तो डेटा प्रिंट झालाय सिंपल वे मध्ये. म्हणजे या ठिकाणी 0-1 घेतलं तरी चालतं बट घ्यायचं नाहीये. जावास्क्रिप्ट त्याला अलो करते बट जर तीच हॅबिट लागली तर बाकीच्या लँग्वेज काही लँग्वेज त्याला सपोर्ट करत नाही त्यामुळे ते यूज करायचं नाही. डायरेक्ट बुलियन टाईपच्या व्हॅल्यू त्या ठिकाणी यूज करायच्या आहे. मग या ठिकाणी फॉर एक्झाम्पल राईट करूया फॉल्स. ट्रूथ ठेवूया आणि परत बघूया नॉट अवेलेबल म्हणजे तुम्ही या वेने पण एक्झाम्पल बघू शकता. सिंपल एक्झाम्पल नोट्स मध्ये अपलोड करतो. हे सिंपल एक्झाम्पल होतं कशाचं स्टॉक अवेलेबल आहे की नाही ते चेक करण्यासाठी. हा त्यानंतर पुढचा टाईप आपल्याला बघायचा होता म्हणजे बुलियन टाईप मध्ये वेगळं काही असं आहे असं पण काही नाहीये. ठीक आहे. बुलियन मध्ये 0-1 त्याला ट्रू फॉल्स असं बोललं जातं किंवा फॉल्स ट्रू ट्रू मीन्स 1 फॉल्स मीन्स 0 एवढं फक्त लक्षात ठेवायचं. त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे अनडिफाईन्ड टाईप. अनडिफाईन्ड टाईप मध्ये राईट करा इट स्पेसिफाईज that values is not supplied into a reference and second point undefined types is verify by using
by using undefined keyword. Undefined keyword. आणि त्यानंतर नेक्स्ट पॉइंट, it indicates that values is not defined into given reference. हा, म्हणजे आता सरळ सरळ वे मध्ये अनडिफाईन म्हणजे काय, किंवा सगळ्यात फर्स्ट पॉईंट जो राईट केला आपण, इट स्पेसिफाय दॅट व्हॅल्यूज इज नॉट सप्लाइड इनटू अ रेफरन्स. हा, मग आता हे काय करणार अनडिफाईन, की फॉर एक्झाम्पल जर एखादा तुम्ही रेफरन्स क्रिएट केला, रेफरन्स म्हणजे तुम्ही एखादा व्हेरिएबल क्रिएट केला, एखादा व्हेरिएबल क्रिएट केल्यानंतर जर तुम्ही त्याला काही व्हॅल्यू प्रोव्हाइड करत नाही, तर त्या ठिकाणी ते असं तुम्हाला शो करणार आहे की बाबा अनडिफाईन रेफरन्स. अनडिफाईन म्हणजे काय, की बाबा तुम्ही जो रेफरन्स क्रिएट केलाय त्याला तुम्ही कोणत्याही प्रकारची व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली नाहीये. त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्हाला अनडिफाईन ही व्हॅल्यू बघायला भेटेल. कधी, ज्यावेळेस तुम्ही एखादा रेफरन्स क्रिएट करता आणि त्या रेफरन्सला एक कोणतीही व्हॅल्यू देत नाही, त्यावेळेस त्या ठिकाणी अनडिफाईन रेफरन्स दिला जातो, म्हणजे त्या रेफरन्सला म्हणजे व्हेरिएबलला. म्हणजे एक्झाम्पल मध्ये सिंपल असं ठेवूया. या ठिकाणी फॉर एक्झाम्पल घेतो व्हॅर व्हॅल्यू, ठीक आहे, आणि या ठिकाणी प्रिंट करतो परत डॉक्युमेंट डॉट राईट. डॉक्युमेंट डॉट राईट मध्ये बॅकटिक्स मध्ये सवय ठेवूया आपण सुद्धा राईट करण्याची, म्हणजे जास्त एक्स्ट्रा आपल्याला राईट करावा लागत नाही. मग या ठिकाणी फॉर एक्झाम्पल नेम इक्वल टू डॉलर कर्ली ब्रॅकेट मध्ये व्हेरिएबलचं नेम, त्यानंतर न्यू लाईन साठी BR एलिमेंट, त्यानंतर पुढचं काय प्रिंट करायचं आपल्याला, व्हॅल्यू प्रिंट करायची, मग त्यासाठी व्हॅल्यू इक्वल टू डॉलर कर्ली ब्रॅकेट आणि काय व्हॅल्यू, आणि याला प्रिंट करूया. बघा काय आलं या ठिकाणी, नेम गुगल पिक्सल, व्हॅल्यू अनडिफाईन. म्हणजे जर तुम्ही एखाद्या रेफरन्सला व्हॅल्यू प्रोव्हाइड केली नाही, तर त्या ठिकाणी तुम्हाला अनडिफाईन ही व्हॅल्यू शो केली जाते. कधी, एखादा रेफरन्स म्हणजे एखादा व्हेरिएबल तुम्ही क्रिएट करत नाहीये आणि त्याला तुम्ही प्रिंट करताय किंवा ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करताय डिफाईन करून, कोणतीही व्हॅल्यू प्रोव्हाइड करत नाही, तर त्या ठिकाणी तुम्हाला अनडिफाईन ही व्हॅल्यू शो केली जाते. बट आता याने होतंय काय बघा, फॉर एक्झाम्पल व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली नाहीये, बट मला असं काहीतरी कंडिशन अप्लाय करायची की विदाउट व्हॅल्यू प्रोव्हाइड करता ते प्रिंट व्हायला नाही पाहिजे. जोपर्यंत ती व्हॅल्यू प्रोव्हाइड केली जात नाही तोपर्यंत ते प्रिंट व्हायला नकोय, असं काहीतरी मला कंडिशन त्या ठिकाणी राईट करायची आहे. हा, मग अशी कंडिशन काय राईट करणार, तर फॉर एक्झाम्पल आता जे अनडिफाईन आहे जावास्क्रिप्ट याला अलो करते, बट बाकीच्या काही अशा लँग्वेज आहे, त्या लँग्वेजमध्ये जर तुम्ही एखाद्या व्हेरिएबलला व्हॅल्यू प्रोव्हाइड केली नाही, तर त्या ठिकाणी ते त्याला ऍक्सेस करत नाही किंवा त्या ठिकाणी एरर शो केलं जातं, बाबा तो अगोदर याला व्हॅल्यू प्रोव्हाइड कर, जो रेफरन्स क्रिएट केलाय ना, मग जर रेफरन्स क्रिएट केलाय तर त्याला काहीतरी व्हॅल्यू दे, जर व्हॅल्यू नाही द्यायची तर रेफरन्स काढून टाक, म्हणजे जर व्हॅल्यू द्यायची नसेल तर व्हेरिएबल काढून टाक, असं त्यांचं म्हणणं असणार आहे. अनडिफाईन म्हणजे जर तुम्ही एखादा रेफरन्स एखादा व्हेरिएबल जर क्रिएट केला आणि जर त्याला व्हॅल्यू शो केली नाही, तर त्या ठिकाणी सांगितलं तर बाबा अनडिफाईन व्हॅल्यूज, अनडिफाईन रेफरन्स. हे एक्झाम्पल नोट्स मध्ये अपलोड करूया. त्यामध्ये अजून थोडस इफ यूज करूया. या ठिकाणी सिंपल इफ तुम्ही कंडिशन मध्ये पण यूज करू शकता, अनडिफाईन इफ व्हॅल्यू इक्वल अनडिफाईन. याला आपण सिंगल कोड डबल कोड मध्ये राईट करायचं नाही, कीवर्ड्स आहे, कीवर्ड सारखं ठेवायचं आहे त्याला. मग इफच्या बॉडी पार्ट मध्ये राईट करूया डॉक्युमेंट
डॉट राईट. हा, ते अनडिफाईन कसं वेगळं वाटतं ना, मला अनडिफाईन शो नाही करायचंय. हा, मग त्यावेळेस तिथे शो करणार काय, जर एखाद्या व्हेरिएबलला व्हॅल्यू जर प्रोव्हाइड केली नसेल तर ते प्रिंटच व्हायला नकोय. असं मला त्या ठिकाणी काय करायचंय, काहीतरी एक्सप्रेशन राईट करायचंय. मग त्यावेळेस आपण या ठिकाणी बॅकटिक्स मध्ये राईट करूया नेम इक्वल टू डॉलर कर्ली ब्रॅकेट नेम. एवढं राईट केलं कधी ज्यावेळेस तुम्ही त्या व्हेरिएबलला जो काही रेफरन्स आहे तो क्रिएट केला आणि त्याला व्हॅल्यू प्रोव्हाइड करत नाहीये, त्यावेळेस फक्त काय प्रिंट झालं पाहिजे, हे एवढ्याच व्हॅल्यू त्या ठिकाणी प्रिंट झाली पाहिजे. म्हणजे काय प्रिंट झालं पाहिजे, फक्त नेम. पुढची एकही व्हॅल्यू प्रिंट होता का मग नाही. ते काढून घेतो आणि ते टाकतो एल्स. आता एलचा मिनिंग इथे दोन्ही पण टाकलं आणि ते एकच का टाकलं ते दाखवतो. याला आपण रन केलं सिंपल वे मध्ये, प्रिंट केलं. काय आलं बघा, नेम गुगल पिक्सेल. आणि ज्यावेळेस या ठिकाणी मी काहीतरी व्हॅल्यू प्रोव्हाइड करतोय 45,000 आणि त्याला प्रिंट करतोय. आता बघा दोन्ही प्रिंट झालंय. आणि ज्यावेळेस मी एखादा रेफरन्स क्रिएट करतो आणि त्याला व्हॅल्यू प्रोव्हाइड करत नाही, मग त्यावेळेस बघा तो रेफरन्सच प्रिंट केला जात नाहीये. ते अनडिफाईन दिसण्यापेक्षा कसं बरं वाटतंय का, की आपण त्या ठिकाणी काहीतरी कंडिशन अप्लाय केले, काहीतरी एक्सप्रेशन राईट केले, काहीतरी फंक्शनॅलिटी राईट केली आहे. फंक्शनॅलिटी काय बघा, या ठिकाणी आपण इफ घेतलाय व्हॅल्यू इक्वल अनडिफाईन. जर व्हॅल्यू अनडिफाईन असेल, अनडिफाईन कधी असणार, ज्यामध्ये तुम्ही कोणतीही व्हॅल्यू स्टोअर करणार नाही त्यावेळेस ती व्हॅल्यू काय असणार आहे, अनडिफाईन असणार आहे. मग जर एखादी व्हॅल्यू अनडिफाईन असेल तर त्यावेळेस फक्त जे काय अगोदर नेम आहे तेवढं प्रिंट झालं पाहिजे, ती व्हॅल्यू प्रिंट करायची नाही. आणि ती व्हॅल्यू कधी प्रिंट झाली पाहिजे, ज्यावेळेस युजर किंवा डेव्हलपर त्या व्हॅल्यूला, त्या रेफरन्सला काहीतरी नेम किंवा काहीतरी व्हॅल्यू प्रोव्हाइड करेल त्यावेळेसच ते प्रिंट झालं पाहिजे. जर या ठिकाणी मी काहीतरी व्हॅल्यू प्रोव्हाइड करतोय, फॉर एक्झाम्पल 5 ही व्हॅल्यू प्रोव्हाइड करतोय, म्हणजे आता व्हॅल्यू हा रेफरन्स अनडिफाईन नाहीये, म्हणजे या ठिकाणी व्हॅल्यू इक्वल अनडिफाईन. हे काय नाव फॉल्स, आणि फॉल्स झालं तर एल्स, आणि एल्स मध्ये आल्यानंतर नेम पण प्रिंट होणार आणि व्हॅल्यू पण प्रिंट होणार. ठीक आहे, हे एक्झाम्पल पण आपण नोट्स मध्ये अपलोड करून ठेवूया. त्यानंतर एक सिंपल वे मध्ये क्वेश्चन विचारला जातो इंटरव्ह्यूला ऍज अ फ्रेशर लेव्हलला. अनडिफाईन आणि नॉट डिफाईन मधील डिफरन्स काय आहे? काय अनडिफाईन आणि नॉट डिफाईन मधील डिफरन्स काय आहे? क्वेश्चन या ठिकाणी राईट करूया. What is difference between undefined and not defined? Undefined and not defined. तर आन्सर राईट करूया या ठिकाणी. अनडिफाईन्ड म्हणजे आता आपण जे बघितलंय तेच आहे. या ठिकाणी राईट करूया रेफरन्स is there, reference is there but value not defined, and not defined means reference is not defined. आता हे काही वेगळं नाहीये, सिंपल वे मध्ये अनडिफाईन म्हणजे काय, रेफरन्स इज देअर म्हणजे तुमच्याकडे व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे बट त्याला व्हॅल्यू जर प्रोव्हाइड केली नाही
तर त्या झालं अनडिफाईन. ठीक आहे. आणि नॉट डिफाईन म्हणजे तुम्ही एखादा व्हेरिएबल काय करताय, ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करताय किंवा प्रिंट करण्याचा प्रयत्न करताय, बट तो व्हेरिएबलच जर डिक्लेअर नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला नॉट डिफाईन हे शो केलं जातं. म्हणजे रेफरन्स इज नॉट डिफाईन, म्हणजे तो व्हेरिएबलच डिक्लेअर नाहीये, त्यावेळेस येणार नॉट डिफाईन. आणि व्हेरिएबल डिक्लेअर आहे बट त्याला काही व्हॅल्यू प्रोव्हाइड नाहीये, त्यावेळेस येणार अनडिफाईन. ठीक आहे. मग आता त्याचं सिंपल एक्झाम्पल बघूया. या ठिकाणी घेऊया var a, त्यानंतर डॉक्युमेंट डॉट राईट, ज्यामध्ये बॅकटिक्स मध्ये घेऊया, बॅकटिक्स मध्ये फॉर एक्झाम्पल ए व्हेरिएबल ए इक्वल टू डॉलर कर्ली ब्रॅकेट आणि व्हेरिएबलचं नेम काय एच आहे. ठीक आहे. एवढं सिंपल प्रिंट करूया. काय आलं बघा, ए अनडिफाईन म्हणजे काय, रेफरन्स क्रिएट केलाय बट व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली नाहीये. म्हणजे या ठिकाणी नोट्स मधील फर्स्ट पॉईंट, रेफरन्स इज देअर बट व्हॅल्यू नॉट डिफाईन मीन्स अनडिफाईन. आणि नॉट डिफाईन म्हणजे काय, की रेफरन्सच डिक्लेअर केलेला नाहीये. मग या ठिकाणी बी आर एलिमेंट घेऊया आणि त्या ठिकाणी घेऊया फॉर एक्झाम्पल बी इक्वल टू डॉलर कर्ली ब्रॅकेट बी. ठीक आहे. आणि याला प्रिंट करूया. काय आलं आता, एरर. एरर काय बघायला जाऊया, राईट क्लिक, इन्स्पेक्ट, कन्सोल, आणि काय सांगते बघा, बी इज नॉट डिफाईन. काय झालंय, बी इज नॉट डिफाईन. मग आता बी इज नॉट डिफाईन आपण काय बघायचं, आपल्याला नॉट डिफाईनच बघायचंय ना. मग बी इज नॉट डिफाईन आपल्याला एरर शो केलं या ठिकाणी बघा. नॉट डिफाईन म्हणजे काय, की तुम्ही रेफरन्स क्रिएट केलेला नाहीये बट तरी पण त्याला काय करताय, ऍक्सेस करताय. या ठिकाणी बघा रेफरन्स एरर दिसतंय आणि पुढे बी इज नॉट डिफाईन. एरर कशाचा आहे, रेफरन्स आहे. आणि कोणते एरर आहे, बी इज नॉट डिफाईन म्हणजे आपण बी व्हेरिएबल डिक्लेअर न करता त्याला ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे आपण या ठिकाणी राईट केले नोट्स मध्ये, रेफरन्स इज नॉट डिफाईन म्हणजे व्हेरिएबल डिफाईन नाही, त्याला तुम्ही ऍक्सेस करताय, त्याला काय बोलायचंय, नॉट डिफाईन. म्हणजे या ठिकाणी पुढे राईट करतो, ए इज डिफाईन and B is not defined. इंट्रोला भरपूर वेळेस क्वेश्चन विचारला जातो ऍज अ फ्रेशर, एक्सपिरियन्स ना, कारण की एक्सपिरियन्सला असं काही खूप मोठं रॉकेट सायन्स नाहीये त्यामध्ये विचारण्यासाठी. सिंपल गोष्ट आहे की बाबा डिफाईन आणि नॉट डिफाईन मध्ये डिफरन्स काय आहे. त्यानंतर पुढचा टाईप आहे आपला नल टाईप. नल टाईप मध्ये राईट करा, इट इज अन एक्सेप्शन टाईप. इट इज अन एक्सेप्शन टाईप. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट, exception occurs at runtime. And next point, null indicates that value is not supplied during runtime.
आता या ठिकाणी नलचा मिनिंग काय होतो तो बघा. सगळ्यात अगोदर रन इट इज अन एक्सेप्शन टाईप. एक्सेप्शन म्हणजे काय? एक्सेप्शन हँडलिंग. आता ज्यांची जावा झाली आहे त्यांना माहित असेल एक्सेप्शन हँडलिंग नावाचं एक चॅप्टर आहे आपल्याकडे. आणि एक्सेप्शन हँडलिंग मध्ये आपण काय करतो, जे रन टाइम येणारे एक्सेप्शन आहे ते हँडल करण्याचं काम करतो. ते नेक्स्ट पॉईंट काय? एक्सेप्शन ऑकर्स रन टाइम. एक्सेप्शन कधी येतात? रन टाइम येतात. आपल्याकडे दोन एरर येतात, एक कंपाईल टाइम एरर आणि एक रन टाइम एरर. त्यामधील जे रन टाइम एरर येतं त्याला एक्सेप्शन थ्रू आपण त्याला हँडल करू शकतो. एक्सेप्शन हँडलिंग नावाचा आपल्याकडे चॅप्टर आहे. त्यामध्ये मेथड्स आहे, फंक्शनॅलिटी आहे, फॉर एक्झाम्पल ट्राय, कॅच, थ्रोज, फायनली, अशा फंक्शनॅलिटी आपण त्या ठिकाणी राईट करू शकतो. आणि पुढे काय? नल इंडिकेट्स दॅट व्हॅल्यू इज नॉट सप्लाइड ड्युरिंग रन टाइम. म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे बाबा की जी रन टाइमला तुम्ही त्याला काय करत नाहीये, व्हॅल्यू सप्लाय करत नाहीये. हा म्हणजे आता रन टाइम एरर म्हणजे काय आणि कंपाईल टाइम एरर म्हणजे काय? कंपाईल टाइम एरर म्हणजे की असं एरर की त्या ठिकाणी तुम्ही कंपायलर चे जे काही रूल आहे त्या ठिकाणी तुम्ही ब्रेक करण्याचा प्रयत्न करताय किंवा रॉंग राईट करताय, त्यावेळेस कंपाईल टाइम एरर येतात. आणि रन टाइम एरर म्हणजे काय? की असं काहीतरी फंक्शनॅलिटी किंवा अशी काहीतरी तुम्ही व्हॅल्यू एंटर करताय, ती आपल्या कंपायलरला किंवा आपण जो कोड केलाय त्याला ती हँडल केली जात नाहीये, म्हणजे रन टाइम. मग आता रन टाइम जे एरर येतात ते एक्सेप्शन थ्रू हँडल करावे लागतात. फॉर एक्झाम्पल आपण मी या ठिकाणी असं राईट केलं, व्हॅर ए इक्वल टू 10, त्यानंतर व्हॅर बी इक्वल टू 2 किंवा 5, ठीक आहे. आणि या ठिकाणी राईट केलं व्हॅर फॉर एक्झाम्पल ए बी सी इक्वल टू ए डिव्हायडेड बाय बी. काय आन्सर याचं? बोला आन्सर काय येईल? बोला काहीतरी आन्सर येईल ना? म्हणजे याचं काय येणार आहे? जर याला हा प्रोग्राम आपण कंपाईल केला तर या ठिकाणी याचा आन्सर येणार आहे. फॉर एक्झाम्पल ए डिवाइड बाय बी केलं, ए मध्ये व्हॅल्यू काय आपली? ए जो व्हेरिएबल आहे त्यामध्ये व्हॅल्यू आहे 10 आणि बी मध्ये व्हॅल्यू काय आपली? 5. मग 10 डिवाइड बाय 5 आन्सर काय येणार आहे? आपलं जे येणार आन्सर आहे ते किती असणार आहे? 2 असणार आहे. हा बट इथपर्यंत ठीक झालं. कंपाईल टाइम एरर नाही, रन टाइम एरर नाही, काहीच नाही. हा का? कारण की आपला कंपायलर चेक करणार की बाबा ए आणि बी मध्ये काय आहे? 10 म्हणजे इंटिजर व्हॅल्यू आहे, बी मध्ये इंटिजर व्हॅल्यू आहे आणि आपण दोन इंटिजर व्हॅल्यूला काय करू शकतो? डिवाइड करू शकतो. हा मग या ठिकाणी काही एरर येणार नाहीये. हा नंतर या ठिकाणी मी असं राईट करतो, ईपीएल, हा 10 डिवाइड बाय ईपीएल. काय राईट करतोय? 10 डिवाइड बाय ईपीएल. हा जर मी असं राईट केलं तर काय येणार आहे? एरर येणार, बट कधी येणार? कंपाईल टाइम. कंपाईल टाइम का? कारण की आपला कंपायलर चेक करणार बाबा 10, ठीक आहे, एक इंटिजर व्हॅल्यू आहे. दुसरी कोणती व्हॅल्यू आहे? स्ट्रिंग. इंटिजर आणि स्ट्रिंगची आपण डिवाइड करू शकत नाही, हे कंपायलरला माहिती आहे. मग त्यामुळे ते एरर देणार कंपाईल टाइम एरर. हा बट हे झालं कंपाईल टाइम एरर. आता रन टाइम एरर कसं बघा. या ठिकाणी मी असं राईट न करता असं राईट करतोय 0. ए मध्ये व्हॅल्यू घेतो 10 आणि बी मध्ये व्हॅल्यू काय घेतो? 0. आता असं राईट केलं मी. आता कंपाईल टाइम बघा, कंपाईल टाइम काय चेक करणार? ए मध्ये व्हॅल्यू काय? 10 आहे, बी मध्ये व्हॅल्यू काय? 0 आहे. तर आता या ठिकाणी ए मध्ये 10, बी मध्ये 0. कंपायलरला काही इश्यू नाहीये, कारण की इंटिजर इंटिजर व्हॅल्यू आपण राईट करू शकतो आणि त्याला डिवाइड करू शकतो. त्याला मॅथचे रूल माहीत नाहीये, त्यामुळे तो चेक पण करणार नाही. बट रन टाइम, रन टाइम काय केलं जाणार? ते मॅथचे जे काही रूल आहे ते पण चेक केले जाणार की बाबा 10 डिवाइड बाय 0, 10 किंवा एखाद्या व्हॅल्यूला कोणती व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूला 0 ने डिवाइड करता येत नाही. मग आपला कंपायलर त्या ठिकाणी काय एरर देणार? कॅन नॉट डिवाइड बाय 0 फॉर एनी व्हॅल्यू. हा किंवा जर तुम्ही कॅल्क्युलेटरला जर गेला तर त्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल एरर दिलं जाईल. काही कॅल्क्युलेटर तुम्हाला त्या ठिकाणी काय देणार? अनडिफाईन हा वर्ड तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटेल आणि काही ठिकाणी बघायला भेटेल कॅन नॉट डिफाईन एनी व्हॅल्यू. व्हॅल्यू बाय 0. म्हणजे आता काय झालंय? रन टाइम एरर आलाय आणि रन टाइम एरर जर येत आहे
तर ते हँडल करण्यासाठी आपल्याला एक्सेप्शन यूज करावं लागतं. आणि एक्सेप्शन कधी यूज केलं जातं? त्याला रन टाईमच यूज करावं लागतं. हे सिंपल आहे. फक्त आपल्याला तिथपर्यंत जायचं नाही किंवा एक्सेप्शन हँडलिंग काय आहे, एक्सेप्शन कसे हँडल केले जातात, आपल्याला ते सगळ्या गोष्टी नाही बघत बसायच्या. आपल्याला फक्त काय बघायचंय? नल टाइप बघायचा आहे. आणि नल टाइप काय? एक एक्सेप्शनचा टाइप आहे तो. म्हणून आपण या ठिकाणी राईट केलंय. आता एक्सेप्शनचा टाइप कसा? नल व्हॅल्यू येते कशी? ते आपण एक्झाम्पलमध्ये बघूया. या ठिकाणी घेतो व्हॅर युजर. युजर मध्ये मला काय करायचंय? काहीतरी एक नेम शो करायचंय. म्हणजे युजरचं जे काही नेम असेल ते. बट मला तसं न शो करता मला ते युजरकडूनच ऍक्सेस करायचंय. मग या ठिकाणी मी काय राईट करणार? प्रॉम्प्ट बघितलं आपण. प्रॉम्प्ट मध्ये सांगणार एंटर अ नेम. ठीक आहे. आणि त्यानंतर पुढे काय करणार? डॉक्युमेंट डॉट राईट. त्यामध्ये काय राईट करायचं? डॉक्युमेंट डॉट राईट. आणि त्यामध्ये जो काही व्हेरिएबल आहे, कोणता व्हेरिएबल आहे आपला? युजर. सिंपल त्याला रन करूया. प्रॉम्प्ट आला या ठिकाणी. प्रॉम्प्ट आल्यानंतर या ठिकाणी प्रॉम्प्ट देऊया. फॉर एक्झाम्पल ईपीएल. ओके. काय प्रिंट झालंय? ईपीएल प्रिंट झालंय. मग याच्यामध्ये काय म्हणा, कुठे नल दिसलं नाही, काही दिसलं नाही. बट आता याला मी परत रिफ्रेश करतो आणि या ठिकाणी मी काय करतोय? जर या ठिकाणी मी काहीतरी थोडासा स्पेस दिला आणि ओके केलं तरी चालतंय. काय होतंय? तरी चालतंय. म्हणजे काहीतरी एक स्पेस म्हणजे एक व्हॅल्यूच आहे. स्पेस म्हणजे एक कॅरेक्टर आहे, ते प्रिंट झालं असेल. पण या ठिकाणी स्पेस या ठिकाणी आपल्याला दिसणार नाहीये. बट मी काय करतो या ठिकाणी? कॅन्सल असं प्रिंट. कॅन्सल या बटनवर क्लिक करतोय आणि कॅन्सल या बटनवर क्लिक केल्यानंतर काय प्रिंट केलं जातं या ठिकाणी बघा? काय प्रिंट केलं जातंय? नल. नल म्हणजे काय? काहीच नाही. आणि नल हे एरर किंवा हा टाइप कधी येतो बघा? इट इज अन एक्सेप्शन टाइप. एक्सेप्शन ऑकर्स रन टाइम. आपण प्रोग्राम केलाय. प्रोग्राम रन झाला. रन झाल्यानंतर त्याला आपण रन झालाय. रन झाल्यानंतर काहीतरी व्हॅल्यू एंटर करतो ना. अगोदर आपल्याला प्रोग्राम कंपाईल करावा लागतो. नंतर रन करावा लागतो. आणि रन केल्यानंतर काहीतरी व्हॅल्यू एंटर करतो. आणि त्या व्हॅल्यू एंटर करता आणि काय येणार त्या ठिकाणी? एक्सेप्शन येणार आहे. आणि तेच एक्सेप्शनचा एक टाइप आहे नल टाइप. मग या ठिकाणी काय व्हॅल्यू प्रोव्हाइड केली तर एरर नाही येणार आहे किंवा नल टाइप येणार नाहीये. या ठिकाणी थोडा स्पेस एंटर केला तरी नल टाइप येणार नाही. ओके वर सिंपल क्लिक केलं तरी काय येणार नाहीये. बट जसं तुम्ही रन टाइम कॅन्सल वर क्लिक करताय तर त्या ठिकाणी काय येतंय? नल. ठीक आहे. आता हे आपण प्रॉम्प्ट हे भरपूर ठिकाणी बघितलंय. भरपूर एक्झाम्पल मध्ये बघितलंय पण. बट इंडस्ट्री लेवलला ज्यावेळेस तुम्ही एखाद्या स्टँडर्ड प्रोजेक्टवर काम करताय, स्टँडर्ड प्रोजेक्टवर काम करताना त्या ठिकाणी पण ऑप्शन असणार आहे. त्या ठिकाणी पण काय असणार आहे? ऑप्शन असणार आहे. ओकेचं ऑप्शन असणार आहे, कॅन्सलचं ऑप्शन असणार आहे. मग त्या ठिकाणी ओकेवर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी त्याची फंक्शनॅलिटी वर्क करणार आहे. बट कॅन्सलवर क्लिक केल्यानंतर काय केल्यानंतर? कॅन्सलवर क्लिक केल्यानंतर काय झालं पाहिजे? काहीतरी मेसेज शो झाला पाहिजे. बाबा तुम्ही कॅन्सल केलंय किंवा तुमचा डेटा सबमिट होऊ शकत नाही. असा काहीतरी मेसेज शो झाला पाहिजे. बट मेसेज शो काय केला जातोय? नल. नल. आता प्रत्येकालाच नल कळेल असं पण नाहीये. मग इंडस्ट्री लेव्हलला प्रोजेक्ट करताना मॅक्झिमम प्रोजेक्ट हे USA साइटचे असतात. म्हणजे आपल्या ज्या इंडियामधील ज्या कंपनीज आहे, आय-टी कंपनीज कोणत्याही असतील, TCS, इन्फोसिस कोणत्याही कंपनी असतील, त्या मॅक्झिमम मिनिमम नाही, मॅक्झिमम त्यांचा जो कंटेंट आहे, त्यांचे जे प्रोजेक्ट आहे, ते USA वर डिपेंड असतात. आणि त्यांचे क्लायंट पण USAचे असतात. मग त्यांना ॲक्चुअल डेटा आपल्याला देणं गरजेचं आहे. मग तो ॲक्चुअल डेटा द्यायचा आहे कसा? या ठिकाणी फक्त आपल्याला मग अशी फंक्शनॅलिटी राईट केली आणि त्याने नल किंवा कॅन्सलवर क्लिक केला आणि नल जर शो झालं, तर ते ॲक्सेप्ट करणार नाही. त्यांना एक्झाम्पल जे आहे ते प्रॉपरलीच पाहिजे. आपल्याला नल तर कळालंय. बट काय करायचंय आता? त्या नलला आपल्याला हँडल पण करायचंय. मग त्या नलला हँडल कसं करणार? परत हँडल करण्यासाठी काय यूज करायचं? आपण या ठिकाणी आता ईपेल्स परत यूज करायचा. कशाचा? ईपेलचा यूज करायचा आहे. मग त्याला हँडल करताना आपण नल कीवर्डचा पण यूज करू शकतो. मग या ठिकाणी एक पॉइंट राईट करूया. यू कॅन व्हेरीफाय null type by using
by using null keyword. व्हेरीफाय करायचं कशाचा यूज करून? नल कीवर्डचा यूज करून त्याला व्हेरीफाय करायचं आहे. मग व्हेरीफाय कसं करणार बघूया या ठिकाणी. या ठिकाणी राईट करूया इफ युजर इक्वल नल. नल मीन्स काय असणार आहे? कॅन्सल. इफ युजर इक्वल नल, जर हे असं असेल त्या ठिकाणी तर मग काय मेसेज शो झाला पाहिजे? नल मेसेज शो होतोय ना, तो नल मेसेज आपल्याला त्या ठिकाणी शो करायचा नाहीये. मग आपण या ठिकाणी आपण आपला स्वतःचा मेसेज काही पण सांगू शकतो. मग या ठिकाणी मेसेज सांगूया डॉक्युमेंट डॉट राईट, आणि त्यामध्ये मेसेज सांगूया यू कॅन्सल, म्हणजे तुम्ही काय केलंय? कॅन्सल केलंय. जे डेटा तुम्हाला सबमिट करायचा आहे तो कॅन्सल केलाय. यू कॅन्सल. ठीक आहे. जर हे नसेल अजून आपल्याकडे काय? एल्स. आणि एल्स मध्ये आपण कंडिशन राईट करू शकतो की काय बाबा डेटा सबमिट केल्यानंतर जो काय डेटा सबमिट केलाय तो डेटा त्या ठिकाणी शो झाला पाहिजे. बट अजून एक काय, जर डेटा एम्प्टी एंटर केला तर त्यासाठी पण काहीतरी राईट करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी आपण या ठिकाणी एल्स इफ असं राईट करूया. एल्स इफ पण लागेल. मग या ठिकाणी एल्स इफ मध्ये राईट करूया युजर इक्वल एम्प्टी. जर असेल तर काय मेसेज शो झाला पाहिजे? त्यासाठी मेसेज सांगूया डॉक्युमेंट डॉट राईट, आणि त्यामध्ये मेसेज शो करूया प्लीज एंटर नेम. प्लीज एंटर नेम. एल्स मध्ये राईट करूया डॉक्युमेंट डॉट राईट मध्ये जे नेम एंटर केलंय ते बॅकटिक्स मध्ये घेऊया. मग नेम काय एंटर केलं असेल ते फॉर एक्झाम्पल राईट करूया हाय, आणि हाय मध्ये नंतर राईट करूया त्या ठिकाणी डॉलर कर्ली ब्रॅकेट, आणि आपलं जे काही व्हेरिएबलचं नेम आहे ते युजर. आता बघा त्याला आपण रन टाइम कसं हँडल करतोय. एक्सेप्शन आपण यूज केलं नाही. एक्सेप्शन हँडलिंग या ठिकाणी यूज केलं नाही आपण. इफेल्स लॅडरचा यूज करूनच ते हँडल करतोय. मग या ठिकाणी सगळ्यात अगोदर नेम एंटर करूया इफएल. ओके, काय आले बघा हाय इफएल. ठीक आहे. त्यानंतर मी थोडासा स्पेस किंवा काहीतरी डेटा न राईट करता फक्त स्पेस एंटर करतोय आणि ओके या बटनवर क्लिक करतोय. काय आलंय? हाय आलंय का? जस्ट 1 मिनिट. हाय काय आलंय? ओके. आता विदाउट तसा डेटा जर सबमिट केला एम्प्टी, तर बघा या ठिकाणी काय मेसेज येतोय प्लीज एंटर नेम. नेम काय करा सांगतोय? एंटर करा. तुम्ही विदाउट नेम एंटर करता तर तुम्ही ओके वर क्लिक करताय तर पुढच्या युजरला, पुढच्या क्लायंटला मेसेज जाणं गरजेचं आहे की बाबा तू नेम एंटर कर. तू नेम एंटर केलेलं नाहीये. आणि जर तुम्ही काही डेटा एंटर करताय तर त्या ठिकाणी डेटा जाणार आहे हाय इफएल. म्हणजे आपण तिन्ही मेसेज या ठिकाणी काय केले? शो केले. आणि कॅन्सल वर क्लिक केल्यानंतर कॅन्सलचं पण बघा कसं वर करतंय. कॅन्सल वर क्लिक केल्यानंतर अगोदर काय यायचं? नल. आता बघा काय आलंय? यू कॅन्सल. अगोदरच्या मेसेज पेक्षा हा मेसेज कसा आहे? थोडासा बरा आहे. एकदमच प्रॉपर आहे असं पण नाही. ठीक आहे. बघ अगोदरचं जे एक्झाम्पल होतं, जर त्यावेळेस आपण फक्त ओके वर क्लिक केलं तर डेटा सबमिट व्हायचा. जर एमटी एंटर केलं तर एमटी पण स्टोअर व्हायचं किंवा एमटी पण डेटा सबमिट केला जायचा. त्यानंतर जर कॅन्सल वर क्लिक केलं तर त्या ठिकाणी नल शो केलं जायचं. त्याच्यासाठी आपण एक्सेप्शन हँडल केलं. कधी? रन टाइम. म्हणजे रन टाइम आपण जे फंक्शनॅलिटी वर्क करणार आहोत, राईट करणार आहोत किंवा वर्क एक्झिक्यूट करणार आहोत. एक्झिक्यूट केल्यानंतर जे फंक्शनॅलिटी एक्झिक्यूट केली
ती फंक्शनॅलिटी ऍक्च्युअल आणि प्रॉपर वर्क करते की नाही हे बघण्यासाठी आपण इपेल्स लॅडरचा यूज केला आहे. मग हे एक्झाम्पल त्या ठिकाणी अपलोड करूया. ठीक आहे. मग आता आपण काय केलंय आतापर्यंत जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल जे टॉपिक 7-8 दिवसापासून चालू होते कशाचे प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स किंवा प्रिमिटिव्ह टाइप्स. आता प्रिमिटिव्ह टाइप्स मध्ये काय होतं काय काय बघितलं आपण नंबर बघितलाय स्ट्रिंग बघितलाय त्यानंतर बुलियन बघितलंय अनडिफाईन बघितलंय आणि नल बघितलंय. एवढे सगळे टाईप बघितले आणि ते टाईप बघितल्यानंतर आता बघायचं आपल्याला नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. ते बघण्याच्या अगोदर या ठिकाणी आपण काय करूया काय काय बघितलंय ते राईट करून ठेवूया मग पुढच्या टॉपिक कडे जाऊया. अगोदर काय बघितलं आपण नंबर बघितलंय त्यानंतर काय बघितलंय स्ट्रिंग स्ट्रिंग आपलं जास्त दिवस गेलं थोडस स्ट्रिंग त्यानंतर बुलियन त्यानंतर काय बघितलंय अनडिफाईन त्यानंतर काय बघितलंय नल. एवढे या ठिकाणी बघितलंय आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण कशापासून स्टार्ट केलं तर बुलियन अनडिफाईन नल नल टाईप अनडिफाईन अँड बुलियन. आणि प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपलं काय चालू होतं स्ट्रिंग चालू होतं आणि त्या अगोदर नंबर. हा सिंपल एका वर्ड मध्ये जर म्हणायला गेलं तर नंबर मध्ये काय बघितलंय स्ट्रिंग मध्ये काय बघितलंय ते आपण या ठिकाणी राईट करूया. नंबर मध्ये काय बघितलंय नंबर काय न्यूमेरिक व्हॅल्यू आहे. न्यूमेरिक व्हॅल्यू म्हणजे कोणत्या आपण ज्या व्हॅल्यू बघितल्या फ्लूट असेल डेसिमल असेल बायनरी त्यानंतर अजून हेक्साडेसिमल ऑक्टेल ह्या सगळ्या व्हॅल्यू त्या ठिकाणी बघितल्या. आणि स्ट्रिंग काय लिटरल्स आहे लिटरल्स त्यानंतर बुलियन आत्ताच बघितलंय बुलियन मध्ये काय दोन व्हॅल्यू येतात कोणत्या ट्रू और फॉल्स. अनडिफाईन मध्ये काय बघितलंय नो व्हॅल्यू ऍट कंपाईल टाइम. नो व्हॅल्यू ऍट कंपाईल टाइम and null means no value at runtime. एक वर्ड मध्ये आपण फक्त त्याचा ओव्हरव्ह्यू बघितलाय. नल मीन्स काय आपण ज्यावेळेस रन टाइम का राईट केलं जर आपण रन टाइम जर कॅन्सल केलं रन केल्यानंतर रन टाइमच व्हॅल्यू नाही प्रोव्हाइड करत आहे ना आपण प्रोव्हाइड करत नाहीये रन टाइम एखादी व्हॅल्यू प्रोव्हाइड नाही केली तर त्या ठिकाणी नल येणार आहे. त्यानंतर आपल्याला पुढचं बघायचंय नॉन प्रिमिटिव्ह टाइप्स. नॉन प्रिमिटिव्ह आता नॉन प्रिमिटिव्ह मध्ये राईट करूया जसं प्रिमिटिव्ह मध्ये राईट केलं होतं तसं सेम इथे पण राईट करूया. First point, they are mutable types. They are mutable types. आणि प्रिमिटिव्ह मध्ये काय बघितलं होतं दे आर इम्युटेबल टाइप्स. यामधील डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे. हा म्युटेबल म्हणजे काय दे कॅन चेंज द स्ट्रक्चर according to state
अकॉर्डिंग टू स्टेट अँड सिच्युएशन. काय करू शकता तुम्ही त्याला, अकॉर्डिंग टू स्टेट अँड सिच्युएशन, म्हणजे जशी सिच्युएशन असेल, जशी रिक्वायरमेंट असेल, तसं तुम्ही त्याचं स्ट्रक्चर त्याला काय करू शकता, चेंज करू शकता. मग आता म्युटेबल आणि इम्युटेबल. इम्युटेबल म्हणजे काय, की तुम्ही त्याचं स्ट्रक्चर चेंज करू शकत नाही, आणि म्युटेबल म्हणजे काय, तुम्ही त्याचं स्ट्रक्चर चेंज करू शकता. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट, देर इज नो फिक्स रेंज फॉर व्हॅल्यू. there is no fix there is no fixed range for value. Then the next point, value range. Value range varies according to memory available. Then next, they are stored in heap memory. They are stored in heap memory. And next point, आता नेक्स्ट पॉईंट राईट करण्या अगोदर ह्या अगोदर बघूया काय आहे. सगळ्यात फर्स्ट पॉईंट, दे आर म्युटेबल टाइप्स, मीन्स दे कॅन चेंज द स्ट्रक्चर अकॉर्डिंग टू स्टेट अँड सिच्युएशन. रिक्वायरमेंटनुसार, त्याच्या स्टेटनुसार, त्याच्या सिच्युएशननुसार तुम्ही त्याचं स्ट्रक्चर चेंज करू शकता. त्यानंतर नेक्स्ट काय, देर इज नो फिक्स रेंज फॉर व्हॅल्यू. याच्या काय ज्या व्हॅल्यूज आहेत त्यांची फिक्स रेंज नसणार आहे. जशी मेमरी अवेलेबल असेल, जशी रिक्वायरमेंट असेल, जसा डेटा असेल, तसं त्याचं स्ट्रक्चर, त्याची रेंज हे काय होणार आहे, चेंज होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट काय, दे आर स्टोर इन हिप मेमरी. कोणती मेमरी, हिप. आता या ठिकाणी आपण ते प्रिमिटिव्ह टाइप्स बघितले होते. प्रिमिटिव्ह टाइप्स मध्ये काय होतं, कोणती मेमरी यूज केली जायची, स्टॅकची. मग स्टॅक काय फॉलो करत होता, स्टॅकचे जे मेकॅनिझम होतं तो त्या ठिकाणी फॉलो केलं जायचं प्रिमिटिव्ह टाइप्ससाठी. तसं या ठिकाणी नॉन प्रिमिटिव्ह टाइप्समध्ये हिप मेमरी काय केली जाते, हिप मेमरीमध्ये डेटा स्टोअर केला जातो. नॉन प्रिमिटिव्ह मध्ये जो काही डेटा एंटर होणार आहे तो हिप मेमरीमध्ये स्टोअर केला जातो. आणि त्या ठिकाणी नॉन प्रिमिटिव्ह मध्ये येतात ॲरे, ऑब्जेक्ट अँड मॅप. या ठिकाणी राईट करूया, जावा स्क्रिप्ट. JavaScript non-primitive types are first array, त्यानंतर सेकंड ऑब्जेक्ट, त्यानंतर थर्ड आहे मॅप. हे तिने आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे कशामध्ये, नॉन प्रिमिटिव्ह मध्ये, ॲरे, ऑब्जेक्ट अँड मॅप. तर काय आहे, हा आता यामधील सगळ्यात फर्स्ट ॲरे, त्यानंतर ऑब्जेक्ट आणि मॅप. हे तिन्ही बघण्या अगोदर सगळ्यात अगोदर आपल्याला बघायचं ॲरे. आता ॲरे मध्ये तुम्हाला अशा काही गोष्टी बघायला भेटतील किंवा ऐकायला भेटतील ज्या अगोदर तुम्ही ऐकलेल्या नाहीये किंवा बघितलेलं नाहीये जावा स्क्रिप्टच्या ॲरेमध्ये. अगोदर सी लँग्वेजचा ॲरे असेल, जावाचा ॲरे असेल, सगळ्यांना चांगल्या प्रकारे माहित आहे. त्याचा आपण थोडाफार ओव्हरव्ह्यू बघूया आणि त्यानंतर आपण जावा स्क्रिप्टच्या ॲरेकडे जाऊया. हा, आणि या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा एक वर्ड काय भेटतोय, स्ट्रक्चर. आणि प्रिमिटिव्ह टाइप्स बघताना सांगितलं होतं, तुम्ही कोणताही टॉपिक बघा, कोणतीही मेथड बघा, ती कशानं कशा आणि कोणत्या वेने पुढे जाणार आहे, डेटा स्ट्रक्चरकडे तुम्हाला घेऊन जाणारी आहे. कारण की डेटा स्ट्रक्चरचं कामच आहे काय, की एक स्पेसिफिक डेटा कोणत्या तरी एका स्पेसिफिक स्ट्रक्चरमध्ये ठेवण्याचं. आणि कोणतीही लँग्वेज आली, कोणतीही मेथड आली आणि कोणताही टॉपिक आला
तर काय येणार आहे, डेटाच येणार आहे त्याचा. आणि डेटा आला म्हणजे तो कुठेतरी स्टोअर करावा लागेल. विदाऊट स्टोअर तो काय करणार नाही, वर्क करणार नाहीये. जर मी व्हेरिएबल स्टोअर केला नाही तर तो काय करणार नाही, वर्क करणार नाही. म्हणजे कोणताही डेटा आला तर तो तुम्हाला कोणत्याही एका स्पेसिफिक कंडिशन मध्ये, स्पेसिफिक स्ट्रक्चर मध्ये ठेवावा लागतो. आणि स्ट्रक्चर मध्ये ठेवायचा म्हणल्यावर तुम्हाला डेटा स्ट्रक्चर माहित असणं गरजेचं आहे. त्यामुळे डेटा स्ट्रक्चर चांगल्या वेने प्रॅक्टिस करायची आणि लक्षात ठेवायचे. डेटा स्ट्रक्चर मधील कोणता टॉपिक कोणत्या वेने वर्क करतोय, कोणत्या टॉपिक मध्ये कोणती फंक्शनॅलिटी राईट केली जाते आणि कोणती फंक्शनॅलिटी कशी वर्क करते हे चांगल्या प्रकारे बघायचंय. मग त्यामध्ये सगळ्यात अगोदर बघूया ॲरे. आता ॲरे टाईप आहे तो आपल्याला ठिकाणी बघायचा आहे. मग या ठिकाणी राईट करूया ॲरे. आता ॲरे राईट करण्याच्या अगोदर ॲरे तुम्हाला जी डेफिनेशन माहित असेल किंवा ॲरे इज अ काय कलेक्शन ऑफ होमोजिनियस डेटा किंवा ॲरे इज अ कलेक्शन ऑफ फिक्स साइज होमोजिनियस डेटा, जे काही गोष्टी तुम्हाला माहित असतील त्या तर ठेवायच्यात. बट ज्यावेळेस आपण जावास्क्रिप्टचा ॲरे शिकतोय त्यावेळेस त्या गोष्टी थोड्याशा लांब ठेवायच्या. त्या गोष्टी आणि गोष्टी थोड्याशा मिक्स झाल्या तर कन्फ्युजन होणार आहे. कारण की सी लँग्वेजचा अरे असेल, सी लँग्वेजचा अरे कोणत्या फॉर्म मध्ये स्टोअर केला जातो, टॅब्युलर फॉर्म मध्ये. मग टॅब्युलर फॉर्म मध्ये म्हणजे आपला रो अँड कॉलम फॉर्मॅट मध्ये. जावाचा जर चा विचार केला, जावाचा अरे हा ऑब्जेक्ट आहे आणि जावाचा अरे मेमरी लोकेशनला स्टोअर करताना अरे ऑफ अरे या फॉर्मॅटमध्ये स्टोअर केला जातो. म्हणजे अरेचा पण अरे बनवायचा आणि त्या वेने काय करायचंय, मेमरी लोकेशनला स्टोअर करायचा आहे. फक्त लक्षात काय ठेवायचं त्या अरे मधील, की अरेची इंडेक्स 0 ने स्टार्ट होते, का स्टार्ट होते हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहित आहे. ती गोष्ट लक्षात ठेवायची. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, जावाचा अरे असेल किंवा सी लँग्वेजचा अरे असेल, की सेम टाईपचा डेटा स्टोअर करतात. किंवा जर आता या ठिकाणी अरेच्या काही कन्सेप्ट आपण बघायला गेलो तर तिकडल्या काही गोष्टी तुम्हाला चुकीच्या वाटतील. सी लँग्वेजच्या असतील, जावाच्या असतील, त्यानंतर सीपीपीच्या असतील, .NET, पायथन यांच्या गोष्टी तुम्हाला चुकीच्या वाटतील. का चुकीच्या वाटतील? कारण की या ठिकाणी अरे नॉर्मल वेगळा आहे. अरे तिथे जसा वर्क करतो इथे पण तसाच वर्क करणार आहे. बट काही गोष्टी थोड्या वेगळ्या आहेत. त्यामुळे सगळ्या गोष्टी त्या गोष्टी आणि ह्या गोष्टी मिक्स नाही करायच्या. सगळ्यांना सेपरेट ठेवायचे. मग अरेची जी डेफिनेशन आहे काय, की अरे इज द कलेक्शन ऑफ फिक्स साइज होमोजिनियस डेटा, ही लांब ठेवायची. तिला आसपास पण येऊन द्यायचं नाही कधी जावास्क्रिप्टचा अरे बघताना. मग आता या ठिकाणी आपल्याला सगळ्यात अगोदर अरे काय आहे, नंतर अरे काय यूज करायचा आहे, अरे यूज केल्याने काय होतंय, ह्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप बघायच्या आहे. मग अगोदर अरे म्हणजे काय हे माहित असणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी राईट करूया अरे मीन्स array means organizing. Array means organizing in order. Array means organizing in order and accessing in a random order. रँडम ऑर्डर. म्हणजे काय आहे, सगळ्यात फर्स्ट पॉइंट इथपर्यंत. ॲरे मीन्स ऑर्गनायझिंग इन ऑर्डर. म्हणजे ॲरे जो स्टोअर केला जातो इन ऑर्डर म्हणजे सिक्वेन्शियली स्टोअर केला जाणार आहे. अँड ॲक्सेसिंग इन रँडम ऑर्डर. तुम्ही त्याला रँडम ऑर्डर मध्ये कसाही कुठेही आणि कधीही ऍक्सेस करू शकतात. हा हाफ लाईनचा मिनिंग लास्टच्या. रँडमली ऑर्डर म्हणजे रँडमली ऑर्डर मीन्स तुम्ही जर सिक्वेन्शियली स्टोअर केलाय, त्यामध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ असं स्टोअर करत गेलाय आणि त्यामध्ये तुम्हाला पाहिजे 2 व्हॅल्यू तर तुम्ही डायरेक्ट 2 व्हॅल्यू ऍक्सेस करू शकता. म्हणजे स्टोअर करताना, ऑर्गनाइज करताना, डिक्लेअर करताना हा सिक्वेन्शियली असणार आहे आणि ऍक्सेस करताना कसा असणार आहे, रँडमली. तुम्ही रँडमली ऍक्सेस करू शकता, सिक्वेन्शियली करू शकता, कोणत्याही वेने तुम्ही त्याला ऍक्सेस करू शकतात. आणि याच ॲरेच्या रिलेटेड जे 2 टॉपिक आहे आपल्याकडे, रिलेटेड जे 2 टॉपिक आहे
ते आहे आपल्याकडे स्टॅक अँड क्यू. स्टॅक आपण प्रिमिटिव्ह टाइप्स मध्ये बघितला होता आणि डेटा स्ट्रक्चर मध्ये चांगल्या प्रकारे बघितला असेल. तर स्टॅक काय, जो स्टॅकचा डेटा आहे तो कसा ऍक्सेस केला जातो किंवा कसा ऑर्गनाइज केला जातो आणि ऍक्सेस कसा केला जातो हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. मग सेम लाईन या ठिकाणी स्टॅक साठी राईट करूया. स्टॅक मीन्स ऑर्गनायझिंग in order and accessing the last one first. मीन्स काय, या ठिकाणी मेकॅनिझम माहित आहे आपल्याला, तर कोणता मेकॅनिझम यूज केला जातो या ठिकाणी, लिफो. लास्ट इन फर्स्ट आउट. कशासाठी, स्टॅक मध्ये लास्ट इन फर्स्ट आउट. लास्ट इन फर्स्ट आउट मीन्स लिफो हा मेकॅनिझम त्या ठिकाणी स्टॅक मध्ये यूज केला जातो. त्यानंतर पुढचा आहे आपल्याकडे कोणता, क्यू. मग क्यू मीन्स त्या अगोदर बघूया आपण, कारण की अरे असेल, स्टॅक असेल, क्यू असेल, यांना सिक्वेन्शियल ऑर्डरने काय केलं जातं, ऑर्गनाइज केलं जातं. अरे, स्टॅक, क्यू म्हणजे सिक्वेन्शियली म्हणजे कसं, आपण जर एखादा सिंपल व्हेरिएबल बघितला तो रॅन्डमली कुठे मेमरी लोकेशनला जाऊन स्टोअर होणार आहे. बट अरे आहे, स्टॅक आहे आणि क्यू आहे, याच्यात 3 वेगवेगळे टॉपिक आहे. हे तिन्ही जे टॉपिक आहे हे सिक्वेन्शियली ऑर्गनाइज केले जातात. बट ऍक्सेस करताना तिन्हीच्या ऍक्सेसिंग मेथड्स, मेकॅनिझम हे वेगळे आहे. जो अरे आहे त्याचा जो मेकॅनिझम आहे तो कोणता आहे, रॅन्डम ऑर्डर आहे. जो स्टॅक आहे त्याचा मेकॅनिझम आहे लिफो मीन्स लास्ट इन फर्स्ट आउट. आणि जो क्यू आहे त्याचा मेकॅनिझम आहे फर्स्ट इन फर्स्ट आउट. मग तिन्हीचे मेकॅनिझम वेगळे आहे. तिन्हीचे मेकॅनिझम वेगळे आहे आणि ते ऍक्च्युअली वर्क कसे करतात हे माहित असणं गरजेचं आहे. ऍक्च्युअल वर्क कसे करताय ते बघूया. आता या ठिकाणी तिन्हीसाठी 3 मेमरी क्रिएट केल्या आपण. त्यांना नेम देऊया. इथे नेम देऊया फॉर एक्झाम्पल, ही मेमरी घेऊया अरे साठी. सेकंड मेमरी घेऊया स्टॅक. आणि थर्ड मेमरी घेऊया क्यू साठी. आता तिन्ही मध्ये काय, जो डेटा आहे करताना सेम वेने केला जातो. मग या ठिकाणी सेम वेने त्यांना काय करूया, ऑर्गनाइज करूया. ऑर्गनाइज करताना या ठिकाणी फॉर एक्झाम्पल अरे मध्ये नेम घेऊया राम किंवा EPL, TCS, MCA,
MCS अशी या ठिकाणी आपण नेम घेतली आहे. ऍरे मध्ये जसे नेम घेतले तसे सेम नेम कशामध्ये असणार आहे, स्टॅक मध्ये असणार आहे. सेम स्टॅक मध्ये पण सेम EPL, TCS, MCA आणि MCS. त्यानंतर अजून एक सेम कशामध्ये असणार, क्यू मध्ये. हा म्हणजे काय केलंय आपण फर्स्ट नोट मधील फर्स्ट पॉइंट काय, ॲरे मीन्स ऑर्गनाइज इन ऑर्डर, स्टॅक मीन्स ऑर्गनाइज इन ऑर्डर, क्यू मीन्स ऑर्गनाइज इन ऑर्डर. तिने काय केले, ऑर्गनाइज केले एका सेम ऑर्डर मध्ये. डेटा काही घेऊ शकतो, स्वतःचा नेम घ्या, इंटिरियर डेटा घ्या, कोणता घ्या. मी नेम घेतले EPL, TCS, त्यानंतर MCA, MCS असे काहीतरी नेम या ठिकाणी मी राईट केले आहे. हा मग आता या ठिकाणी बघा, जे नेम राईट केले, नेम राईट केल्यानंतर ज्यावेळेस आता जो स्टॅक आहे, स्टॅक काय करणार या ठिकाणी, मेकॅनिझम फॉलो करणार. मग स्टॅक मेकॅनिझम कोणता फॉलो करणार, या ठिकाणी मेकॅनिझम राईट करूया. आणि या ठिकाणी जो स्टॅक आहे तो काय करणार, कोणता मेकॅनिझम फॉलो करणार या ठिकाणी बघा, स्टॅक लिफो मीन्स लास्ट इन फर्स्ट आउट. लिफो मेकॅनिझम काय केलं या ठिकाणी आणि फॉलो केलं. आणि लिफो मेकॅनिझमचं काम काय, लास्ट इन फर्स्ट आउट, म्हणजे जो MCS लास्टला इन झालाय तो काय करायचा आहे, फर्स्टला आउट करायचा आहे. सेम तसं जर क्यू बघितला तर क्यूचं काम काय असणार आहे बघा या ठिकाणी नोटमध्ये, मेकॅनिझम कोणता आहे क्यूचा, फिफो. फिफो मीन्स फर्स्ट इन फर्स्ट आउट. फर्स्ट इन फर्स्ट आउट. आता या प्रत्येक गोष्टीमध्ये एक नॉर्मल डिफरन्स आहे. नॉर्मल डिफरन्स काय बघा, या ठिकाणी जर मी फर्स्ट एंटर करतो EPL, सगळे ॲरे, स्टॅक, क्यू सगळ्यामध्ये सेम व्हॅल्यू एंटर केल्या, सेम सिक्वेन्सने EPL, TCS, MCA, MCS सेम सिक्वेन्सने स्टोअर केल्या. बट जर मी स्टॅकने प्रिंट करायला गेलो तर सगळ्यात अगोदर प्रिंट काय होणार आहे, MCS, नंतर MCA, TCS, नंतर EPL, म्हणजे लास्ट इन फर्स्ट आउट. त्यानंतर जर मी क्यूने प्रिंट करण्यासाठी गेलो, तोच डेटा जर मी क्यूने प्रिंट केला किंवा ऍक्सेस केला तर काय होणार आहे, फर्स्ट इन फर्स्ट आउट, म्हणजे अगोदर EPL, नंतर TCS, नंतर MCA, नंतर MCS, म्हणजे जसा स्टोअर केलाय तसा काय होणार आहे, तो प्रिंट केला जाणार आहे. बट ॲरे मध्ये म्हणा काय सेम आहे, मी EPL, TCS, MCA, MCS असं प्रिंट करू शकतो, MCS, MCA, TCS, EPL असं पण प्रिंट करू शकतो. म्हणजे काय, मी ॲरे मध्ये लिफो अँड फिफो हे दोन्ही जे मेकॅनिझम आहे ते काय करू शकतो, सायमल्टेनियसली वर्क करू शकतो. बट ॲरे काय, मेन गोष्ट ॲरेची काय या ठिकाणी बघा, की ॲरे मध्ये मी दोन्ही मेकॅनिझम सेम वेने काय करू शकतो, राईट करू शकतो. सेम वेने म्हणजे कसं बघा, जस्ट 1 मिनिट. जो या ठिकाणी पॉइंट राईट केला काय, रॅन्डम ऑर्डर, तो वर्ड या ठिकाणी राईट करूया. रॅन्डम ऑर्डरने म्हणजे कसं, मला अगोदर TCS पाहिजे, मी TCS ऍक्सेस करणार. या ठिकाणी या ठिकाणी राईट करतो व्हॅल्यू, फॉर एक्झाम्पल EPL ला 10, 20, 30 अँड 40 अशा सिक्वेन्सने व्हॅल्यू काय केल्या या ठिकाणी स्टोअर केल्या. जर मला 20 व्हॅल्यू अगोदर प्रिंट करायची, मी करू शकतो डायरेक्ट. सेकंड जी व्हॅल्यू मला 20 प्रिंट करायची, रॅन्डम ऑर्डरने पण करू शकतो. मला 30 करायची, 30 करू शकतो. मला अगोदर 10 व्हॅल्यू प्रिंट करायची, 10 करू शकतो. मला जर लास्टला 40 करायची तर मी 40 व्हॅल्यू पण त्या ठिकाणी काय करू शकतो, प्रिंट करू शकतो. बट सिक्वेन्स काय या ठिकाणी सेम आहे का, डेटा सिक्वेन्सने स्टोअर केलाय, डेटा काय केलाय, सिक्वेन्सने स्टोअर केलाय. बस ऍक्सेस करताना
मी त्याला ऍक्सेस कसाही करू शकतो, म्हणजे रॅन्डम ऑर्डरने. तसं स्टॅक आणि क्यू या मेकॅनिझम मध्ये किंवा या मेथड्स मध्ये ते पॉसिबल नाहीये. स्टॅक मध्ये तुम्हाला डेटा ऍक्सेस करताना लिफो मेकॅनिझम यूज करावा लागेल, लास्ट इन फर्स्ट आउट. आणि क्यू मध्ये तुम्हाला डेटा ऍक्सेसिंग साठी किंवा ऍक्सेस करण्यासाठी फिफो हा मेकॅनिझम यूज करावा लागेल, फर्स्ट इन फर्स्ट आउट. त्याच्या व्यतिरिक्त तुमचा डेटा ऍक्सेस केला जाणार नाहीये. जर अजूनच बघायला गेलं तर आपण स्टॅक प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स मध्ये बघितलं होतं. प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स मध्ये आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं. कसं एक्झाम्पल बघितलं होतं बघा स्टॅक मध्ये? फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी व्हॅल्यू एंटर केली. व्हॅरच घेऊया, इंटिजर नको. व्हॅर ए इक्वल टू 10, त्यानंतर ए इक्वल टू 40 अँड ए इक्वल टू 50. हा म्हणजे बघा अगोदर ए मध्ये फर्स्ट काय झालंय 10, नंतर 40 आणि लास्टला काय व्हॅल्यू एंटर झाली 50. आणि जर मी ए प्रिंट केला, कन्सिडर करा की मी काय केलाय, ए प्रिंट केला, डॉक्युमेंट राईटने त्याला प्रिंट केलं ए ला, डॉक्युमेंट डॉट राईट याने जर प्रिंट केलं तर ए प्रिंट होताना ए ची व्हॅल्यू काय असणार आहे 50. आणि 50 कधी एंटर झालं होतं लास्टला. म्हणजे या ठिकाणी बघा लास्ट इन फर्स्ट आउट, म्हणजे लास्टला जे तुम्ही त्या ठिकाणी अपडेशन करताय, चेंजेस करताय, ते काय केले जातात फर्स्टला आउट केले जातात. म्हणजे जे प्रिमिटिव्ह टाइप्स आहे त्या ठिकाणी स्टॅक हा मेकॅनिझम किंवा स्टॅक हा टॉपिक काय केला जातो यूज केला जातो. आणि नॉन प्रिमिटिव्ह मध्ये बघा कोणता केला जातो हिप. हा जी प्रिमिटिव्ह टाइपची जी मेमरी आहे किंवा प्रिमिटिव्ह जे काही टाइप आहे त्यांची मेमरी स्टोअर होता आणि स्टॅक मध्ये होते. आणि जर स्टॅक मध्ये स्टोअर झाली म्हणजे सिक्वेन्सनी स्टोअर होणं किंवा कसे स्टोअर झाली, त्यानंतर ऍक्सेस करताना त्याला कंपल्सरी कोणता मेकॅनिझम यूज करावा लागतो, लिफो, लास्ट इन फर्स्ट आउट. म्हणजे लास्टला जे काही डेटा स्टोअर केलाय तो अगोदर फर्स्टला आउट करावा लागतो. कशामध्ये स्टॅक मध्ये. हा मग आता तसं क्यू मध्ये पण आहे फर्स्ट इन फर्स्ट आउट. बट ऍरे मध्ये तसं काही गोष्टी नाहीये. ऍरे मध्ये काय बघा, ऍरे मध्ये तुम्ही रॅन्डमली कोणताही डेटा कधी आणि कसाही ऍक्सेस करू शकतात. हा काय ऍरेचा एक ऍडव्हान्टेजेस आहे. हा ऍरे मध्ये अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत त्या बघायच्या आहे आपल्याला. ठीक आहे, थोडस काम आलं आहे त्यामुळे काय करूया आपण आजचं लेक्चर या ठिकाणी स्टॉप करूया. प्रेझेंटेशन